नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो टिटवाल्याला. बघू शकता माझ्या मागे टिटवाला मंदिर आहे. आपण आज टिटवाल्याला आलो आहे. आता गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर टिटवाल्याला दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर माझ्या मागे प्रथमेश आणि मी आपण दोघं जण आलेलो आहे. तर चला आपण पुढे मंदिरात दाखवू तुम्हाला काय काय ते. आपण हार घेऊ इथे आता मंदिराची एक थाली घेऊ. अवशी कशी थाली आहे? 50 का 100 का पेढ्यावाली मध्ये तेरा अलग साथ वेगळा पेढा आणि 50 वाली द्या आणि पेढा द्या एक. 120 वाला. हां आले देतो. हां हां हां. आपण आता थाली घेतलेली आहे दर्शन घेण्यासाठी. इथं शूज काढून इथं ठेवू आता. इथून सुरुवात होते मंदिरात जाण्यासाठी. आहे मग हे काय दुरू आहे आहे ना आहे घेतलेलं आहे. राहू दे घेतलेलं आपण इथं सुरुवात घेतलं. पूर्ण मार्केट आहे. मार्केटमधून आपण एंट्री करणार आहोत टिटवाल्याचं. हे मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथे दिलेला आहे बघा. मंदिराचा टाईम वेळ वगैरे सर्व आहे. मंदिराचा टाईम वेळ वेळापत्रक सर्व इथं दिलेलं आहे. मंदिराची एंट्री करताना पहिले तुम्हाला लेफ्ट साईडला पाणी भेटेल. इथं पाय धुवून स्वच्छ करून जायचे मंदिरामध्ये. प्रथमेशने ते केलं आहे. आता आपण जरा धुवू आता पाय वगैरे. आता आपण सुरुवात करतो मंदिरामध्ये जाण्यासाठी. पहिलं हे बघा, सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. ही एंट्री आहे पहिले आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी. मंदिर पूर्ण खाली आहे. मोबाईल आला नाही का? मोबाईल पूर्ण मंदिर खाली आहे. आम्हाला वाटलं की गर्दी असेल बोललो आज, कारण की आज गुरुपौर्णिमा त्यामुळे मंदिर भरलेलं असेल. पण काय ना, मंदिर पूर्ण गच्च भरलेलं आहे. आपल्याला कुठं थांबायला लागतच नव्हतं. पूर्ण आज मंदिर खालीच वाटतंय. म्हणजे आज चांगले दिवस आलेत आपल्यासाठी. मंदिरामध्ये आता प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे. मंदिराच्या समोरच आपण उतरलो. बघू शकता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल इथं ठेवून देतो मी. आता इथनं मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. पब्लिक फोटो पुढे आपण गणपती बाप्पा. मंदिरामध्ये आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. खालनं तर आपल्याला फोटो काढायला काही दिलं नाही, अलाउड केलं नाही. वरती पण इथे लिहिलं आहे फोटो काढण्यास सक्त मना आहे. तरी पण आपण काढण्याचा प्रयत्न, दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघू शकता समोरच गणपती बाप्पा आहे. लहान मुलाला पण आणलेलं आहे का गणपती बाप्पा दर्शन घेण्यासाठी. बघू शकता कशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया. इथे एकदा शांत करून बसा फक्त. मन किती एकाग्र होतं ते तुम्हाला समजेल. मंदिर आलं ही पब्लिक येते ध्यान करण्यासाठी. इथे पब्लिक बसलेले असते पण मन एकदम शांत होतं. नंदी महाराज
दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आता निघालो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही धार्मिक वस्तू पूजा भांडार व उद्योग सर्व गोष्टी आहेत. आपण तर तिकडे जाणार नाही आता, पण आपण निघतो आता इकडनं. पंडित महाराज आहेत, मंदिर आहे. तुम्हाला मंदिर इकडनं दाखवतो मी. बघू शकतो तुम्ही इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली. मंदिरातून बाहेर आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय पण आपल्या बाजूलाच केलेली दिसते. मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला बाजूलाच भक्त निवास निघतो. भक्त निवास इथं आतमध्ये जाऊ शकता तुम्ही. जे भक्त इथं आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा वगैरे सर्व केलेली दिसते आपल्याला. दर्शन घेऊन आता आपण बाहेर मेन रोडला तर आलेलो आहे. परत मेन रोडवरनं परत आपल्याला आतमध्ये जावं लागेल, कारण की इकडं सिस्टमच तशी आहे. दर्शन घेऊन आपल्याला मेन रोडला बाहेर यावं लागतं. त्यानंतर मग परत मंदिरामध्ये म्हणजे जे मार्केट वगैरे आहे तिकडे जायला परमिशन भेटते आपल्याला. असं हे पूर्ण मार्केट आहे इकडचं. मार्केटमध्येच आपण निघणार आहेत आता. हे स्टॉल वगैरे लावलेत, हार नारळ वगैरे. हे लेडीजसाठी लेडीजच्या वस्तू वगैरे आहेत. पूर्ण मार्केटमध्येच आपण फिरतोय. हे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत, गॉगल्स, घड्याळ वगैरे सर्व गोष्टी मार्केटमध्ये बघायला भेटतात इथे. हे पूर्ण मार्केट आहे. इकडनं पण लोक येतात. काय पूर्ण मार्केट बघू शकतो तुम्ही कसं मार्केट आहे. पहिले आपण जे हार आणि पेढे घेतले तिथे जाऊन त्यांचे पैसे पे करू, नंतर मग मार्केट जरा फिरायचे. आपल्याला 1-2 वस्तू घ्यायच्या तर 2 वस्तू घेऊ. आपण पहिले बाहेर निघू. पहिले आपले जे पैसे वगैरे किती झाले ते देऊन टाकू त्यांना. चला मी आता पैसे देऊन टाकतो, नंतर मग बोलतो तुम्हाला, भेटतो परत. बघा मंडळी, आपण ज्या वस्तूसाठी आलो होतो ती वस्तू आपल्याला ही पाहिजे होती. आपण जे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे तिला पाटावरती नव्हती ठेवली, म्हणून आपण तिच्यासाठी आज खास पास घेण्यासाठी आलो होतो टिटवाल्यामध्ये. बाकी टिटवाल्याचं दुसरं काही कारण तर नव्हतंच. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त बोललो आज पाट घेऊन जाऊ बोललो. गणपती मूर्तीच्या परत आपण लावायची आपल्याला. त्यासाठी छोटे पाट घेतलेले आणि एक आपण हार पण घेतो आता. हार मूर्ती एवढीच आहे. हां तेच आहे ना. छोटा हार तो ब्ल्यू वाला पण आहे आणि तो ऑरेंज आणि पिंक मध्ये पण आहे. तो ऑरेंज पिंक कोणता आहे? हा बा ऑरेंज पिंक काय साईज आहे बघ तुला. ही ऑरेंज पिंक. हां ना तीच एकच दे. आपल्याला कोणत्याला गणपतीसाठी छोटासा हार घ्यायचा तर आपण हारच घेतोय. हार घेऊन आपण निघणार आहे. काय सामान भेटतात हे बघा, या 2 वस्तू आपल्याला पाहिजे होता. हार घेतलाय गणपतीच्या मूर्तीसाठी आणि एक पाट घेतलेला आहे. चला आपण काय पैसे आपल्याला मग विचारले नाही. आपण आपल्याला वस्तू पाहिजे तर पैसे विचारत बसत नाही आपण. तर त्यांचे पैसे देतो, भेटू पुढे आपण. तर व्हिडिओ तर स्टार्ट झालेली आहे तुझी. स्टार्ट झालेली आहे, बरोबर बोलतो तू. हा ती मूर्ती काढ ना डबल टेप वरून. मूर्ती काढण्याचं रिझन असं आहे की मूर्ती आपण डायरेक्ट याची ठेवली होती, पण ॲक्च्युली मूर्ती आता मला द्यायची एका पॅसेंजरने सांगितलं की मूर्ती इथे डायरेक्ट अशी ओपन ठेवायची नाही. काहीतरी पार्ट वगैरे ठेवायचं, काहीतरी चौरंग वगैरे ठेवायचं, किंवा पैसे पैशावरती ठेवली तरी चालेल. म्हणून आपण त्या टिटवाळ्यामध्ये आलो होतो. टिटवाळ्याला आपण मूर्ती घेतली होती. तर मग आपण बोलू इकडेच जाऊन एक चौरंग घेऊ बोलून मूर्तीकडे हार पण घेऊ बोललो. आपला त्यासाठी काफी त्या टिटवाळ्याला आलो होतो. आपण घेतल्याच आहे चौरंग. पहिले आपण चौरंग लावण्याचा प्रयत्न करूया, त्यावर मूर्ती लावायची. ती डबल टेपच लाव ना. खाली ना ही डबल टेप आहे का? हां लावला.
अरे 2 स्ट्रिप काप त्याच्या साईडचे आणि डायरेक्ट लाव. अरे वा काय व्ह्यू आला असता. ते जाऊ द्या, तात्पुरतं तुम्ही हे बघा. तो कटिंग करूसपर्यंत तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. आपल्या भावाचं झालंय कटिंग करून, तर टेपच लावतोय. या प्रकारे भावाने टेप लावलेली आहे. मग गणपतीच्या खाली बदलो परत टेप लावाच लागेल. टेप लावून आता आपण संपल्याला वाटतं त्यांचं. आपण आपलं जुनं टेप लावू. आहे ना टेप? नाही निघत अजून. आहे थांबा जरा 1 मिनटं. त्यांचा टेप तर संपलेला आहे, मी पण बघितलं. जुनं टेप तर आपली जुनी टेपच नेक्स्ट टाइम आपण आणून परत दुसरी लावू घरी गेल्यावरच. घेतो आपण. गणपती बाप्पाची औरंगाबादी बाप्पाची मूर्ती छान वाटते. एक नंबर मूर्ती वाटते. आता औरंगाबादी आपण बाप्पाला पण हार पण लावतो. पहिले हे काय नॉट मारून घे ना. वरती पण झालं पाहिजे. बरं वाटतं ना आता. हार पण आता मस्त आपण घातलेले आहे. आता बाप्पाची एक शोभा अगदी चांगली वाढलेली आहे. आता बाप्पाची अजून आपण त्या कामासाठी आणू शकतो. चल ठेवून बस. ऑल द बेस्ट. तूच जाऊन ये. बघू शकता किती कबुतरे पारवे इथे बसलेले आहेत. पक्षी काय मस्त वाटतं लुक. हा असं लुक मस्त वाटतं एकदम बघायला. समोर बघू शकता इथे हे तलाव आहे आणि तलावाच्या मागेच गार्डन पण आहे. तर लोक शांत म्हणजे निवांत बसण्यासाठी जातात आणि या तलावामध्ये बोटिंग वगैरे सर्व चालूच असते. आणि तुम्हाला दाखवतो बघा या इकडे भोजनाची सोय केलेली आहे. 12:30 ते 3 वाजेपर्यंत भोजनाची सोय केलेली आहे. हे बघा फ्री भोजन असतो. कोणाला जर भोजनाचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही येऊ शकता इथे. ब्लॉग तर शेवट आपण आता इथंच करणार आहेत. आपण आता परत बाहेर कुठे तर व्हिडिओ करत नाही. जिथनं आपण ब्लॉगची सुरुवात केली होती तिथंच आपण शेवट करतोय. आपलं जे दर्शनासाठी आलेलं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनाचं आपण घेतलेलं आहे. आणि जे आपल्या गणपती बाप्पाची आपण मूर्ती घेतली होती त्या ठिकाणी कौरंग एक पाहिजे होतं आपल्याला आणि एक हार पाहिजे होतं. ते हार घेण्यासाठी आपण टिटवाळ्याला पण आलो होतो. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आपली
कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन जर असाल तर तुम्हाला माहिती आहे काय करायला लागेल तुम्हाला. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.